गाईज, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. आणि आता आम्ही चाललो आहोत, रात्रीचे 10 वाजलेत आणि आम्ही आता चाललो आहोत गणपती शाळेमध्ये. तर माझ्यासोबत आहे मंथन, तो खास सुट्टी घेऊन आता आला आहे आज आमच्या गणपती शाळेमध्ये गणपती बघण्यासाठी. तर बघूया गणपती. तर आमचा तुम्हाला कोणता आहे तो सांगणार नाही, पण गणपती शाळेमध्ये किती गणपती तयार झाले आहेत किंवा आणि कोणकोणते गणपती, कशा कशा प्रकारचे गणपती आहेत ते सर्व आपण तुम्हाला दाखवणार आहे. तर चला जाऊया तिकडेच, भेटूया तिकडेच. बाय बाय. गाईज बघू शकता गाडीचा टायर रुपतोय आणि आम्ही अनुप काकाची गाडी घेऊन जातो आहोत. तर आता पाऊस जोरदार सुरू आहे आणि बघू शकता गाडी तिकडे जरा स्ट्रगलिंग होत आहे गाडी का बाहेर काढण्यासाठी. नंतर नंतर जरा बघा गाडी बाहेर काढताना घाल घाल. बघू जसं रस्त्याची काय परिस्थिती झाली आहे त्यामुळे ती गाडी अडकते. येऊन दे पुढे येऊन दे, हळू हळू ह्यासाठी किती गाडी मार. घे येऊन दे घे मस्त. ओके गाईज, मिशन डन झालेलं आहे. म्हणतात हाय करायचा ब्लॉग मध्ये. चला तर गाईज आता आम्ही गाडीमध्ये बसतो, जाऊया. पाठी बस तू. मी पुढे बसतो. अनो गाईचा ब्लॉग मध्ये हाय करून टाक. गाईज बघू शकता अनोकाची गाडीमध्ये पुढे बसलो. गाईज हाय करा एकदा ब्लॉग मध्ये. शी असं तोंड बिल झाला. तर गाईज आता आम्ही निघालो आहोत गणपती शाळेमध्ये. तर बघूया पुढे काय काय होतं या ब्लॉग मध्ये. आणि जर अजून तुम्ही ब्लॉगला लाईक केलं नसाल तर आत्ताच्या आत्ता लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लेट्स गो गाईज. तर आता गाडी चालवण्याचा प्रयत्न करतोय. नाही सांग हा. अरे दे रे एकदा बघ तर, देऊन बघ ना. म्हणतात गाईज तुम्हाला वाटतं मी गाडी चालवली पाहिजे की नाही? गाडीच्या मालकीने सांगितलं नाही म्हणा, मग विषय संपलो. ओवी गाडी चालवू की नको चालू? थांब पुढे थांब. हा चालव ना. अरे भारी कंटेंट होतो लो. नाही रे बाबा, हो गाडी काय ठोकताय काय मी? म्हणतात तू सांग मी चालवू शकते की नाही? हा पण काय करतो सांग लवकर ब्लॉग मध्ये. काहीच काय यार, काहीच थांब तरी थोडा वेळ थांबतो. हे ना की तिथपर्यंत घेतो, थोडा वेळ रस्तो पुढे थांब. पोलिसांची गाडी आहे. थांब ना प्लीज थांबायचं. बघूया पोलीस फिरतो. तर गाईज आता पारदा गाडी चालवते इकडे. बघूया काय होतंय ते. बघूया गाईज. थांबा वायचोत करा खाली जाणार नाही. काय पिटोय बघा पायऱ्याने चालवत आहे. पायऱ्याने चालवत आहे तो तर. गाडी चालवत ना गाईज. बघा त्याचा चेहरा दाखव. पुढचं दाखव. अरे इनको लगता है मुझे गाड़ी चलाना नहीं आता है, पर इनको क्या पता गाड़ी चलाना आता है मुझे. मका दाखव. बाल गाडी चालवतो ना. दोन्ही आहे फक्त. माझा चेहरा दाखव. बाल तिकडे बघ. गाईज बघा वॅगनार चालवतो आहे. जी वॅगनार. काय नाही माहिती आहे ती म्हणून चालवतो आहे. जरी आम्ही नाही बोललो तरी पण. बघा बरोबर आहे. चला हळूहळू चला पुढे. म्हणतो आता पुढे जातो. तर बघूया कोणत्या प्रकारचे गणपती, म्हणजे कसे गणपती आहेत. नक्कीच आताच सुरुवात झाली आहे ना, त्यामुळे खूप असे गणपती मला पाहायला मिळणार नाहीत. पण नक्की आपण पुन्हा एकदा येण्याचा प्रयत्न करूया गणपती शाळेमध्ये. आता बघूया कोणकोणते गणपती झाले आहेत बनवून. चला. आता आम्ही आलो आहोत आमच्या गणपती शाळेमध्ये आणि आवाज जरा हळू करतो कारण सगळेजण काम करतात. आणि बघू शकता गणपती शाळेमध्ये जोरदार काम सुरू आहे. छोट्या मूर्ती एकदम बनत आहेत. नुकतीच सुरुवात झाली आहे थोडी. आणि हे काका आमचे मेन आहेत, म्हणजे आमच्या गणपती शाळेचे मेन. बघू शकता हे बघा, असा गणपतीचं काम सुरू आहे. असा बनणार आहे फायनली. काय सांगणार आपल्या चॅनलवरती? काय सांगणार, आता कामाला जोर आलेला आहे. दिवस रात्र काम चालू आहे सध्या. बरोबर, कारण आता थोडेच दिवस राहिले आहेत, म्हणजे बघायला गेलं तर 1 महिनाच राहिला आहे. त्यामुळे आता दिवस रात्र एकदम, तरी अजून 10 दिवसानंतर जोरदार काम स्टार्ट होईल. बरोबर, आता खरे जोरदार चालू झाले. तर काहीच बघू शकता, म्हणजे काका तुम्हाला सांगतायत जसं की आज थोडेच दिवस राहिले आहेत आणि 15 दिवसात 50 मूर्त्या उभ्या करायच्या. 50
आणि 50+ पण जाऊ शकतात. प्लस पण जाऊ शकतात. तर थँक्यू काका. काहीच बघू शकता, अजून खूप सारे गणपती आहेत इकडे. हे बघा, हा गणपती तुम्हाला बघा फोटो इकडे दिसू शकतो. सेम असा बनणार आहे हा गणपती. मी तुम्हाला फायनल लुक दाखवायला एकदा नक्की येईल. बघूया, प्रयत्न राहील माझा फायनल लुक दाखवायचा, म्हणजे सगळे गणपती एकदम रंगून वगैरे झाल्यानंतर. तरी पण आता तुम्ही एवढंच गणपती बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब एकदा नक्की करा. या पुढे बघूया आपण. बघा इकडे सगळे आहेत, बघू शकता काहीच. सर्व गणपती आहेत इकडे रंगवलेले, ते नंतर दाखवूया. अर्णव ब्लॉग मध्ये हाय म्हण, मोठ्यान म्हण हाय, आणि मोठ्यान हाय. तुम्ही म्हणा गाईज. हे बघा गाईज, छोटे छोटे मस्त मोदक. मोदक आहेत ना हे? काय कळस? सॉरी गाईज, मोदक नाही आहेत ते, मोदक नाही आहेत. बघा गाईज कसं काम चालतं बघा. अशी काका आता मी तुम्हाला दाखवतो. साच्यामध्ये माती कशी म्हणजे भरली आहे आणि त्यानंतर गणपती कसा बनतो पुढे, म्हणजे सर्व बघून घ्या तुम्ही. ते प्रोसेस दाखवतो तुम्हाला. मुलाखत घेऊन हो ना, सांगा आता. म्हणजे माती पुरल्यानंतर कसं कसं काय काय होतं आणि किती प्रोसेस सांगा. योगेश सांग रे, योगेश बोल रे. युट्यूबवर दिसतं ते जरा लाजतात, कारण आता कसं ते काम काकांनी म्हटलं तसं त्यांच्याकडे थोडे दिवस राहिले, खूप मूर्त्या बनवायच्या, त्यामुळे बोलत राहिलं तर काम कमी काम होणार नाही. तर त्यामुळे आपण ते काय काम करतो ते बघूया. जास्त उगाच प्रश्न विचारू नका त्यांना. बघू शकता असे सर्व गणपती आहेत. आमचा गणपती कोणता आहे तुम्हाला आता सध्या, आमचा गणपती तर कोणता आहे तुम्हाला सध्या दाखवत नाही, तर आपण नंतर बघूया. सस्पेन्स ठेवूया आपण. यातच आहे एक त्यामधलं ते, आणि अजून खूप मूर्त्या बनायच्या आहेत, त्यामुळे बघूया. आपला प्रयत्न राहील एकदा पुन्हा एकदा यायचा. तोपर्यंत तुम्ही प्रोसेस बघा. हो बघा, काहीच हाती बनवले ना हे गणपती हाती बनवलेले आहेत. हा काम चालू आहे, पण ते खास झाकून ठेवलेले होते, पण ते आपल्यासाठी उघडून दाखवतात. काहीच तर इकडे बघू शकतो तुम्ही गणपती बाप्पांचे छोटे छोटे पार्ट्स बनवून ठेवले आता. हात छोटे छोटे जे नंतर कनेक्ट होणार आणि ही बोल होता. मागच्या वर्षीची गणपती बाप्पांची मूर्ती आहे. इकडे सर्वजण आहेत. हा गणपती पिढी पासून पूर्ण गणपती अर्धवट काम चालू आहे त्याचं, पण तो गणपती पूर्ण त्यांनी म्हणजे आतापर्यंत अर्ध काम झालेलं आहे कम्प्लीट, आणि पूर्ण तो हाती बनवलेला आहे. बघू शकता काहीच. ही जी मगाशी दाखवली मूर्ती सुद्धा सेम आहे. ही मूर्ती काकांनी हाती बनवली आहे. आपले काका खूप कोण थांबता हाती बनवलेला तुम्हाला कसं सर सगळेजण बिझी आहेत फुल कामामध्ये. बघू शकता काय कसं काम चालतंय आपल्या गणपती शाळेमध्ये. हा एकदा थंब दाखवा परत एकदा. ओके थँक्यू. तर काही आता आपण एक काकांना सिंपलचा प्रश्न विचारा. आता आपल्या आजूबाजूला आपण बघत असतो की ज्या मातीचे गणपती बनवण्याचं लोक टाळत असतात, आणि जास्ती करून पीओपी गणपती बनवायचे किंवा पीओपी गणपती भारी वाटतात म्हणून हलके असतात, त्यासाठी ते पीओपी बनवतात. तर आपण काकांना विचारूया की मातीचे गणपती बनवणं किंवा मातीच्या गणपती बनवणं पीओपी मध्ये काय फरक आहे. चला तर या बघूया काका काय सांगतायत. तर काका तुम्ही काय सांगाल, मातीच्या गणपतीचे फायदे काय आहेत, किंवा मातीचे गणपती ही प्रथा का सुरू आली गणपती बनवायची, किंवा माती म्हणजे सांगा तरी त्याबद्दल. मातीची गणपती बनवण्यामागे मुख्य म्हणजे शास्त्रीय कारण जर बघितलं तर आपल्या हिंदू समाजामध्ये किंवा हिंदू धर्मामध्ये माती आणि दगड हे दोनच वस्तू अशा आहेत की ज्याच्यामध्ये देवत्व उतरतं आणि तेच पूजेसाठी निषिद्ध मानलं जातं. त्यामुळे शक्यतो म्हणजे आपण जे 11 दिवस म्हणा
किंवा 7 दिवस 9 दिवस गणपती जे पुजतो त्याचे आपल्याला चांगले फायदे व्हायला पाहिजेत किंवा वेव्स परमेश्वराकडनं Positive- चांगलं मिळायला पाहिजे. positivity. त्याच्यासाठी आपण गणपतीची आराधना करतो, त्याची पूजा उपासना करतो वर्षातून 7 दिवस 9 दिवस 11 दिवस. मग त्याचा काहीतरी आपल्याला फायदा व्हायला पाहिजे. मग त्याच्यासाठी आपल्या धर्मामध्ये मातीचे आणि दगड पाषाण ह्याच्यामध्येच फक्त देवत्व उतरतं. त्याच्याशिवाय पीओपी ही वस्तू कृत्रिम आहे, बरोबर. त्याच्यामध्ये देवत्व उतरत नाही. हे फक्त आता शोभेची एक वस्तू झालेली आहे. प्रत्येकाला एक चांगलं फक्त दिसतंय, दागिने त्याचे चांगले दिसतंय, कलरिंग चांगलं दिसतंय, पण त्याचा काहीही माणसाला प्रत्यक्षात त्याचा काही उपयोग होत नाही. हे त्याचं मेन शास्त्रीय कारण आहे. बरोबर. आणि आज बघितलात तर ह्या पीओपी मुळे आपल्या सिंधुदुर्गामध्ये बऱ्याच ठिकाणी जे अगोदर मातीचे काम करणारे मूर्तिकार होते ते आज अक्षरशः लुप्त झालेले आहेत. त्यामुळे पीओपी कुठेतरी आपल्या ह्या सिंधुदुर्गातून बंदी व्हायला पाहिजे आणि मातीवर पुन्हा समाज हा मातीकडे एकवटला पाहिजे आणि मातीच्याच मूर्ती जास्त करून पूजल्या गेल्या पाहिजे. तर गाईज बघू शकता. आणि खास करून आपल्या इकडे काका बरोबर ना, ह्या याच्यात आपल्या कार्यशाळेत म्हणजे गणपती शाळेमध्ये सगळे मातीचेच गणपती आहेत, पीओपी एक सुद्धा नाही. बघू शकता. आणि काहीच बघू शकता तुम्ही, हे सर्व हे जे गणपती आहेत ते काका हाती तयार करतात. खास वैशिष्ट्य म्हणजे हे सगळे गणपती हाती तयार करतात. जशी कस्टमरची मागणी असेल तशी. बघू शकता काही हे सर्व गणपती. हा एक गणपती हाती तयार करतायत काका. बघू त्याचं लुक काहीच असं बनणार आहे फायनल. आता काम अर्ध झालंय, सुरू आहे. इकडे पण एक मूर्ती आहे. सो गाईज असा विषय आहे सगळा. त्यामुळे आपल्या ब्लॉग मधून हा संदेश सगळ्यांना जायला पाहिजे आणि पसरायला पाहिजे की जास्तीत जास्त हे मातीचे गणपतीच बनवा, सहसा पीओपी गणपती बनवायचे टाळा. तर गाईज असं आहे. आणि आता वाजल्या रात्रीचे 1 वाजायला आलाय. तर आता आम्ही निघणार घरी जायला. तर ब्लॉग जर आजचा आवडला असेल तुम्हाला तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्याच ब्लॉगमध्ये. तर आता थोड्या वेळाने आम्ही निघू. चलो बाय बाय. बघा थँक्यू हा माहिती दिल्याबद्दल. चला एकदा हे सगळ्यांनी एकदा ब्लॉग मध्ये बाय बाय करा. चलो थँक्यू बाय बाय. तर गाईज आता आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. तर मस्तपैकी जाऊया घरी आणि गाडा घरी. हा बरोबर, घरी जाऊया आणि झोपूया. गाईज बघा. तर गाईज तुम्ही बघितलात काकाने खूप सुंदर प्रकारे माहिती सांगितली गणपतींच्या मूर्ती कशी बनतात. तर आता आम्ही निघालो आहोत पुन्हा एकदा घरी जाण्यासाठी. तर आता आम्ही घरी जाणार. सो हा ब्लॉग इथेच एंड करूया. आणि जर तुम्हाला ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब एकदा नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.